नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। लातूरमध्ये उमेश कांबळे नावाच्या युवकाकडून सायकलवर जाऊन लोकसभेचा अर्ज दाखल, जिल्हा सामान्य रुग्णालय झालं पाहिजे युवकाची मागणी। जळगाव लोकसभा मतदारसंघात 40 गावात मवियाचे उमेदवार करण पवारांचा जोरदार प्रचार। करण पवारांच्या प्रचारासाठी उन्मेष पाटील, राजीव देशमुखही मैदानात। धाराशिवचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज मंजूर। छाननी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जावरील आक्षेप फेटाळला। सांगली लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या कार्यालयाला संजय राऊतांनी दिली भेट। चंद्रहार पाटलांच्या प्रचार पत्रकाचं संजय राऊत यांच्या हस्ते प्रकाशन। अजित पवारांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाच्या तपासणीत नामंजूर, तर सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज मंजूर। सांगलीत मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटलांचा उमेदवारी अर्ज वैध। चंद्रहार पाटील आता मवियाचे अधिकृत उमेदवार। धैर्यशील मोहितांच्या अर्जावर रणजितसिंह निंबाळकरांची हरकत। शेती, व्यवसाय, नोकरीचा तपशील अर्जात दिला नसल्याचा आरोप। छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी ओबीसी समाज एकवटणार। समता परिषद राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांची माहिती। भुजबळांच्या उमेदवारीसाठी ओबीसी समाज आग्रह धरणार। नाशिकच्या दिंडोरी लोकसभेत मविया पुढील पेच वाढला। दिंडोरी लोकसभेच्या जागेसाठी माकपचा हट्ट, जेपी गावित यांचा उमेदवारीसाठी आग्रह कायम। सातारा लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल। सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष आणि माजी सैनिक प्रशांत कदम यांनी दाखल केला अर्ज। अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकरांची उदयनराजेंनी घेतली भेट। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा। माजी आमदार प्रभाकर घारगे, मनोज घोरपडेंची देखील उपस्थिती। नारायण राणेंच्या विजयासाठी महायुती एकवटली। किरण सामंतांचा देखील प्रचारात हिरिरीने सहभाग। महायुतीच्या कार्यालयात बैठकांचं सत्र सुरू। परभणी लोकसभा निवडणूक प्रचाराला केवळ 4 दिवस उरले। उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठी। बहुजन समाज पक्षाचे उमेदवार आलमगीर खान यांच्याकडून भेटीगाठी घेत संवाद। 10 वर्षात फक्त घोषणा केल्या नाही तर काम करून दाखवलं। जळगावच्या मुक्ताईनगरात रक्षा खडसे यांचं वक्तव्य। नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसमध्ये बंड होण्याची शक्यता। काँग्रेस आमदार शिरीष नाईक यांनी पत्नी रजनी नाईक यांच्यासह उमेदवारी अर्ज घेतला। बुलढाण्यात अपक्ष उमेदवार संदीप शेळकेंचा जिल्हाभर झंझावाती प्रचार दौरे। शेळकेंच्या प्रचार रॅलीला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात वंचितचे हेमंत सूर्यवंशी 24 तारखेला अर्ज दाखल करणार। प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करणार। साताऱ्याच्या कराडमध्ये ठाकरे गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न। मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। जालन्यात काँग्रेसच्या केदार कुलकर्णींचा भाजपात प्रवेश। रावसाहेब दानवे, नारायण कुसेंच्या उपस्थितीत कुलकर्णींचा पक्षप्रवेश संपन्न। धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर ठाम। वरिष्ठ सकारात्मक निर्णय घेतील। एबी फॉर्म मिळेपर्यंत वरिष्ठांनी थांबण्याचा सल्ला दिला, सनेर यांची माहिती। तर सर्वसामान्य आणि उपेक्षित लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो। यावेळी निश्चित विजय होणार, बुलढाण्याचे वंचितचे उमेदवार वसंत मगर यांचं वक्तव्य। पुण्यात बारामतीहून काटेवाडीकडे जाताना अजित पवारांची अपघातग्रस्ताला मदत। ताफ्यातील गाडीतून रुग्णाला उपचारासाठी पाठवलं। पिंपरी चिंचवडमध्ये मावळ मतदारसंघात पहिला उमेदवारी अर्ज दाखल। क्रांतिकारी जयहिंद सेनेकडून यशवंत पवारांचा अर्ज दाखल। साताऱ्यातील श्री क्षेत्र पाडळीत उदयनराजे भोसलेंनी मानाच्या सासनकाठीचं घेतलं दर्शन। चैत्र यात्रेनिमित्त सासनकाठी रत्नागिरीकडे रवाना। धाराशिव लोकसभेत 36 उमेदवारांच्या 50 अर्जांची छाननीनंतर उमेदवारी अर्जावर आक्षेप घेता येणार। 22 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार। दुसऱ्या दिवशी जळगाव आणि रावेर मतदारसंघासाठी 42 जणांनी 106 अर्ज घेतले। जळगाव लोकसभेसाठी आतापर्यंत 37 जणांनी 89, तर रावेरसाठी 30 जणांनी 90 अर्ज नेले। राज्यातील 80 कारखान्यांकडे 1387 कोटींची एफआरपी थकीत। 207 कारखान्यांकडून 19 एप्रिल अखेर 1060.69 लाख टन ऊसाचं गाळप। रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। आंबा आणि काजू पिकावर परिणाम। काही भागात अजूनही ढगाळ वातावरण। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर भागात वादळी वाऱ्यांचा अवकाळी पाऊस। पावसाने आंबा आणि फळबागांचं नुकसान। लातूर जिल्ह्यातील किल्लारी, कासार, शिरसी,
हासोरीसह अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान. कोकणातल्या बाजारपेठांमध्ये आंब्याची मोठी आवक, मात्र अवकाळी पावसाच्या शक्यतेने दर गडगडलेत. आंब्याला 200 ते 300 रुपये डझन इतका दर. नागपूरच्या कळमना फळ मार्केटमध्ये आंब्याचा दर 30 ते 40% वाढला. अवकाळी पावसामुळे आंब्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. इगतपुरीला पाणीपुरवठा करणाऱ्या भावली धरणात 12% तर तळेगाव धरणात 25%च पाणीसाठा. इगतपुरीत सरसकट 25% पाणी कपात करण्याचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा निर्णय. पुण्याच्या भोरमधील भाटघर धरण क्षेत्रातील शेतकरी पाण्यासाठी आक्रमक. धरणातील पाण्याच्या आवर्तनामुळे केवळ 10%च पाणीसाठा शिल्लक. शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पुरंदर, इंदापूर, बारामतीला मिळणारं आवर्तन बंद. वाशिमला एकबुर्जी प्रकल्पातून पाणीपुरवठा करणाऱ्या कालव्यांची दुरुस्तीची मागणी. पावसाळ्यापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिम बाजार समितीत तुरीला सरासरी 11,000 रुपये प्रति क्विंटल दर. तुरीचा सरासरी दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण. लातूरच्या आडत बाजारात 8 दिवसांपासून हमाल आणि माथाडी कामगारांचं काम बंद. जवळपास 15 कोटींची उलाढाल ठप्प. हमालीच्या दरात वाढ करण्याची मागणी. नाशिक महापालिकेविरोधात भाजीपाला विक्रेते आक्रमक. अतिक्रमण विभागाच्या सततच्या कारवाईमुळे विक्रेत्यांचा रोष. राजीव गांधी भवन प्रवेशद्वारावर भाजीपाला फेकत ठिय्या. पुण्याच्या भोरमध्ये मतदानाच्या जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅली. जिजामाता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून शहरात फिरून मतदान करण्याचा संदेश. पुण्याच्या चित्रोत्सवासाठी शिरपूरचा रथ गडाकडे रवाना. हजारोंच्या संख्येने ग्रामस्थांकडून मानाच्या रथाचं स्वागत. पुण्यात लहान मुलांसाठी आंबे खाण्याची अनोखी स्पर्धा. महाराष्ट्र माझा आंबा महोत्सवात बच्चे कंपनीची स्पर्धा रंगली. पुण्याच्या भोर तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. अचानक बरसलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. अवकाळीमुळे काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभऱ्याला फटका बसण्याची शक्यता. जळगावच्या मुक्ताईनगरातील घोडसगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनसाठी पालकांची रांग. जिल्हा परिषद शाळेकडे पालकांचा ताकल.